फडणवीस भुंकू लागले तर त्यांना मुसक्या कशा घालायच्या त्या वाळवा तालुक्याला चांगलं माहित आहे. वाळवा तालुका सांगली जिल्हा आहे तवर आहे बाबा गप. मी तर लंके साहेब बसलेत म्हणून सांगतो त्यांना, हे पडळकर सांगलीमध्ये मुस्लिमांच्या पादरीला मारणाऱ्याला 11 लाख बक्षीस डिक्लेअर करतोय सांगलीमधून. अरे लेका, ख्रिश्चन माणसावर 11 लाख घोषणा, मुस्लिमांना हिरवा नाग म्हणतोय, घराण्यापर्यंत येतोय. फडणवीस, तुझ्या घरापर्यंत आम्हाला येऊ देऊ नको. तुझं घर अगोदरच उघड आहे. आवर तुझ्या कुत्र्याला. आम्ही घरापर्यंत येण्याची आमची संस्कृती नाही. तरी सुद्धा आमचा बहुजन समाज खवळला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही मुतलो तर तुझा पक्ष तू वाहून जातील एवढी ताकद त्या महाराष्ट्रामध्ये आमची आहे. फडणवीस भांडण लावतोय, फडणवीस वाद पेटवतोय. ते कोकणातलं पिट्टू गिड्ड मारलं तर खाली बसल. काय म्हणताय ते? मुस्लिमांच्या मस्जिदमध्ये जाऊन घुसून मारूले का परत जातील का? 5 वेळेस मुस्लिम मस्जिदीमध्ये जातोय, 5 वेळेस. मुस्लिमांना घुसून मारो, ख्रिश्चनांना मारणारा 11 लाख बक्षीस. ही ताकद, हे दोन फडणवीस पुरवतोय. फडणवीस अजून वेळ गेलेली नाही. आवर तुझ्या कुत्र्याना. जर आवरलं नाही तर फडणवीस तुम्ही त्याला दोष आहे. हा सगळ्यांच्या मनामध्ये बसलेला विषय आहे.